मुख्यमंत्र्यांना सांगितलं, रवींद्र चव्हाणांना सांगितलं की साहेब तुमचे जे निवडून आलेले 61 आहेत ते कमी होणार आहेत, तुम्ही युती करायला सांगा त्याला. परंतु अहंकार आणि घमंड एवढ्या मोठ्या प्रमाणात, आणि हे काय प्रताप सरनाईक बोलत नाही हो, त्यांनी त्यांचं जे ॲफिडेव्हिट दिलेलं आहे 2019 आणि 2024 मध्ये, त्या ॲफिडेव्हिटमध्ये एवढे गुन्हे त्यांनी स्वतःवर असल्याचं ॲफिडेव्हिट दिलेले आहेत. आणि आता शेवटी तो मुख्यमंत्र्यांचा किंवा त्यांच्या पक्षाचा तो प्रश्न आहे. मी माझं कर्तव्य महायुतीचा एक मंत्री म्हणून मी माझं कर्तव्य पार पडलं. त्यांनी निर्णय घ्यायला हवा होता, परंतु त्यांनी घेतला नाही. आता नुकसान त्यांचंच होणार आहे. मी तर 100% सांगतो, जनतेनं ठरवलेलं आहे. कोणी किती सभा घ्या, कोणी किती प्रचार फेऱ्या घ्या, ह्या वेळेस मीरा भाईंदरमध्ये अबकी बार 50 पार. आणि ही लढाई फक्त आणि फक्त शिवसेना आणि भाजप नव्हे तर नरेंद्र मेहता वर्सेस प्रताप सरनाईक आहे.